प्रतिष्ठितो गाव दोग्धा गोपन नंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीता अमृतम गीतेमध्ये जे काही अमृत आहे ते आपल्या समोर जसं वासराप्रमाणे गाई आपल्या वासराला दूध पाजते त्याप्रमाणे हे भगवद्गीता आपल्याला एक अमृत प्रमाणे आपल्या समोर आहे आणि त्याच्यामध्ये आपण आज राजयोग बघणार आहोत. माझ्याकडे नेहमी प्रत्येक वेळेस काही लोक येत असतात पेशन्स म्हणा किंवा साधक म्हणा योग शिकायचे आम्हाला फक्त तुम्ही ध्यान शिकता. आता ध्यान म्हणजे राजयोग पण ध्यानाच्या अगोदर पण काहीतरी स्टेप्स आहेत. जसं मी सकाळी सांगितलं की शरीराद्वारे श्वासाकडे श्वासाकडून मनाकडे मनाकडून बुद्धीकडे बुद्धीकडून आत्मतत्वाकडे हा जो काही प्रवास आहे हा प्रवास आपल्याला सोडता येत नाही किंवा आपल्याला स्किप करता येत. हा स्टेप वाईज आहे. आपण डायरेक्टली जर का आत्मसंयमन राजयोग याच्यासाठी जर का आपण प्रयत्न केले तर आपल्याला नेहमी जसं गरुडाचं हे असतं गरुड आपण भ्रमंती करतो तर गरुड कधीतरी असं आहे की ज्ञान आपण खाली पण पडू शकतो आणि खाली पडल्यानंतर आपण तोंडाला इजा पण होऊ शकतो. तर त्याच्यापेक्षा शरीराकडून श्वासाकडे श्वासाकडून मनाकडे मनाकडून बुद्धीकडे बुद्धीकडून आत्मतत्वाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे अष्टांग योग. अष्टांग योग समजवताना अनेक मार्गाने आपण अष्टांग योग किंवा राजयोगकडे जाऊ शकतो. जसं हठ आहे हठम विना राजयोग राजयोग विना हठ असं हठरत्नावलीमध्ये हठप्रदीपिकेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही आता ध्यान योग किंवा आत्मसंयम करण्याकरता आसनाची गरज आहेच. हठ म्हणजे आसन ह आणि ठ याच्यापासून मिळून तयार झालेलं ह म्हणजे राईट नॉस्ट्रिल आणि ठ म्हणजे लेफ्ट नॉस्ट्रिल. इडा आणि पिंगलाचं समानता आपल्या ब्रेनमध्ये झालं पाहिजे. म्हणजे राईट नॉस्ट्रिल कंट्रोलिंग युअर लेफ्ट हेमिस्फियर अँड लेफ्ट नॉस्ट्रिल इज कंट्रोलिंग युअर राईट हेमिस्फियर. या दोघांमध्ये समानता आली तर आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यासाठी आसनांमध्ये पारंगत व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मंत्रयोगाद्वारे सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. मंत्रामध्ये राम ह्रीम रूम रेम रम राम या अनेक जे काही छोटे छोटे मंत्र आहेत बीज मंत्र त्या बीज मंत्राद्वारे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे वलय तयार होतात तरंग निर्माण होतात आणि त्या तरंगाने आपण आपल्यामध्ये ध्यान योग आत्मसंयम अंतःकरण चतुष्टय शुद्ध करत असतो. ते मंत्र योगाद्वारे करू शकतो. त्याच्यानंतर लय योग आहे त्याच्यानंतर कर्म योग आहे त्याच्यानंतर ज्ञान योग आहे अनेक प्रकारचे योगाने आपण करू शकतो. तर आपण आज म्हणणार अष्टांग योग. अष्टांग योगामध्ये यम आता यम तुमच्या समोर यम सांगायला बसलेलं आहे असं वाटून घेऊ नका. यम म्हणजे नियंत्रण कंट्रोलिंग युअर ओन माइंड. तुमच्या मनाला तुम्ही नियंत्रित करताय. यम या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये असा आहे. यम म्हणजे तुमच्या मनाला कंट्रोल करणे. आणि मनाला कसं कंट्रोल कराल? अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह. आता आपल्याला लहानपणापासून शिकवलं जाते काया वाचा मना आपल्याला हिंसा करायची नाही. पण आपण शरीराने नाही करत पण मनाने तरी होतं. त्याला मिळालं मला का नाही मिळालं? आता आपण नाश्ता करताना अरे जेवढा संपलं मी चालू कसं संपलं मनामध्ये विधा अवस्था निर्माण. तर काया वाचा मना आपल्याला यमाद्वारे नियंत्रित करायचं आहे. त्यानंतर सत्य. सत्य म्हणजे काय? तर आपल्या स्वतःला ओळखणे. या स्मृतीमध्ये योगेन आत्मदर्शनम म्हणजे आपल्या स्वतःला ओळखण्यासाठी प्रयत्न करायचे. आपल्या स्वतःला त्याचा आवाज जास्त येतोय का? हॅलो हॅलो मला वाटते जरा असं चालू आवाज येतोय येतोय. आवाज पॉवरफुल आहे सर. आवाज पॉवरफुल आहे तुमचा. आवाज पॉवरफुल है इसकी वजह से कि यम और यम का पालन इकडे पुढे येऊन बसा. हां पुढे आवाज सरच येतो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुढे येऊन बसून म्हणजे तुम्ही मला पुढे ढकललं म्हणजे तुम्ही राजयोग करण्यासाठी अति म्हणजे पात्रता आहे. आपण इतकी सगळी जमा झालो कशासाठी? राजयोग साठी. राजयोग म्हणजे काय?
आपल्याला सुख मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, राजासारखं आपल्याला सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजे. राजासारखं आपल्याला तिथे सगळं जेवण पण आहे, सगळ्या गोष्टी सकाळी शरीरासाठी आपण शुद्धी पण होतीये, मनासाठी शुद्धीसाठी आपण आता लेक्चर्स ऐकतोय, आपण सगळे व्याख्यान ऐकतोय, बरोबर. तर मला असं म्हणायचं की हठ विना राजयोग, राजयोग विना हठ, ही जे काही हठ पद्धतीमध्ये सांगितले किंवा योग ग्रंथामध्ये सांगितले तसंच पद्धतीने भगवद्गीतेमध्ये पण सांगितले. शुचो देशे प्रतिष्ठायाम स्थिरम आसनम आत्मना न अति उच्च न अति नीच जैन आजीन उत्तर. म्हणजे आपल्याला बसायची स्थिती कशी असायला हवी त्या पुढच्या वाक्यामध्ये त्यांनी सांगितले की समम काया शिरोग्रीव धारयते चल स्थिरः संप्रेक्ष नासिका अग्रम स्वयं अवलोकय. म्हणजे आपल्याला ध्यानाच्या स्थितीमध्ये बसायला त्यांनी सांगितलेले आहे, म्हणजे आसन सांगितले, तीच अवस्था आपल्याला पतंजली महर्षीने सांगितली स्थिर सुखम आसन. आणि ते कसं साधायचंय? प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती ध्यान प्रमाणे तुम्हाला तन्विरोध, म्हणजे की तुम्हाला तत्वतन्मन अभिघाता आलं पाहिजे. आता सकाळी आपण पाहिलं की शरीराच्या कोणत्या कोणत्या भागाला कशा कशा प्रकारे आपण मापदंड लावून मोजमाप लावून आपण पाहिलेले ना. आता पायांच्या बोटांना काहीतरी झाले, हाताच्या म्हणजे काय, तुम्ही प्रयत्न केला, शैथिल्य आणली आणि समापत्ती म्हणजे तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देते, त्या गोष्टीकडे लक्ष देऊन फिजिकली शारीरिक स्थितीमधून मनाच्या स्थितीला तुम्ही जाता. तर मनाच्या स्थितीला जाण्यासाठी काय करायला लागेल? मनाच्या स्थितीला जाण्यासाठी यम आणि नियम मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मला करायला लागेल. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. अपरिग्रह केलं तर तुम्हाला संपूर्ण मिळेल, पण आपला अपरिग्रह होतच नाही, आपला परिग्रह होतो. नेहमी आपल्याला सगळ्या ज्या काही गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या गोष्टी आपण जमा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि जमा करून आपल्या मनामध्ये जी काही मेमरी आहे आपली चित्ताच्या मेमरीमध्ये त्याला आपण साठवून ठेवतो आणि ते साठवून ठेवल्यामुळे आपल्याला त्याची शुद्धी होत नाही आणि तीच शुद्धी महर्षी पद्धतीने इथे सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे नियम पण आहे, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे काय? तर शौच म्हणजे तुम्हाला काया वाचा मना शुचिता आली पाहिजे. त्याच्यानंतर संतोष अनुत्तम सुख लाभ. संतोष मध्ये सुख लाभ आहे, सुख आहे. तप, तप परम तप, तपती या शब्दावरून तप म्हणजे आपल्या शरीराला तापवायचं आहे. कशाने? आसनाने, प्राणायामाने, ध्यानाने, धारणेने, समाधीने. समाधीचं नाटक होईल, समाधीचं टूल which is we are using to reach the final goal which is कैवल्य. आता यमाचं आपण ऐकलेलं आहे, यम झालेले आहे, नियम झालेले आहेत, आपण आसनाकडे पण आपण सांगितलेले आहे. आसन स्थिर सुखम आसन करून आपल्याला प्राणायामाकडे जायचं आहे. प्राणायाम जो आहे तो फारच कठीण आहे. सगळे आपण पाहिलं, आपण पहिल्यांदा क्लिनिंग केलं, शुद्ध केलं स्वतः, त्याच्यानंतर रेग्युलराइज केलं. रेग्युलराइज केल्यानंतर आपण काय केलं? रेग्युलराइज केल्यानंतर काय केलं? अनुलोम विलोम म्हणजे आपल्या मनाला शांत करण्यासाठी, आपल्या शरीरातील बॅलन्स करण्यासाठी आपण गोष्टी केल्या आणि बॅलन्स केल्यानंतर त्याला एक्सेप्ट केलं आपल्याला भ्रामरी प्राणायाम. तर तीच परिस्थिती आहे. प्राणायाम परम तप. प्राणायाम केल्याने तत्क्षीयते प्रकाश आवरण. तुमच्या आतील जो प्रकाश आहे, प्रकाशमान आहे, त्याच्यावरती सर्व जे काही वेल्स, जे काही कवर्स, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ याची जे काही लहर आहे ते निघून जातात आणि निघून झाल्यानंतर तुम्ही पुढच्या गोष्टीसाठी फिटनेस, तुमच्या मनाला फिटनेस सर्टिफिकेट देतात. धारणा सूच मनसा योगिता. मन तुमचं काय होतं? पात्र होतं, मन तुमचं तयार होतं. जसं समजा उदाहरण सांगितले, मन चंगा तो कटोती निघाला. महर्षी पतंजलीने सांगितले, मैत्री करुणा मुदितो उपेक्षा नाम सुख दुःख पुण्य पुण्य विषयानाम भावना त्याची प्रसाद. आपल्या चित्ताला प्रसादन करण्यासाठी, आपल्या चित्ताला शुद्ध करण्यासाठी कसं आहे की आपल्याला जर राजयोग करायचं, राजयोग म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाला ताबा मिळवायचा आणि आपल्या स्वतःच्या मनाला ताबा मिळवण्यासाठी आपल्या मनातील जी काही
अशुद्धी ती दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या मनाला कल्टिवेट करायचे, आपल्या मनाला कन्वर्ट करायचे. माझा शर्ट खूप छान आहे आणि माझ्यापेक्षाही दुसऱ्याचा छान आहे, तर आपल्याला वाटतं माझ्यापेक्षा कसं काय हा शुभ्र आणि सफेद कलरचा शर्ट घालू शकतो, आणि तुझं छान आहे त्याचं काय. किंवा माझ्या घरामध्ये एखादं टीव्ही आणला मी आणि अजयजी माझ्याबरोबर काम करतात एकाच कंपनीमध्ये. अजयजी माझ्या घरामध्ये टीव्ही आला तर ते म्हणतात अरे माझ्याबरोबरच काम करतो. पण अजयजी खूप हुशार आहे. अजयजी म्हणतात की कन्वर्ट माय माइंड टुवर्ड्स द परसेप्शन. ठीक आहे, त्यांनी घेतला, मी त्याच्यापेक्षा चांगला आहे नंतर घे. कन्वर्ट करायचे आपल्या मनाला. जसं आता आपण आतमध्ये जेवण करतो किंवा नाश्ता करतो, नाश्ता करताना आपण भांडे कसं धुतो, आतून धुतो का बाहेरून धुतो? आतून धुतो. मग अंतःकरण चतुष्टय आपल्याला शुद्ध करायचे. त्या अंतःकरण चतुष्टय शुद्ध करण्यासाठी, चित्ताला शुद्ध करण्यासाठी आपल्याला आपल्या चित्ताला, आपल्या मनाला विपरीत स्थितीने घेतलं, वितरित बाधाने वेगळ्या प्रकारे दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दृष्टिकोन जो आपल्याला शाळेत शिकवला जात आहे, तो आपल्या शाळेतून अकॅडमिक क्वालिफिकेशन घेतल्यानंतर आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला तो मिळतो. दृष्टिकोन बदलायची गरज आहे. जर मैत्री करुणामध्ये तो उपेक्षाला बदल सांगत होतो की जो काही आनंदी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल मैत्री करणे. आपण आनंद असणाऱ्या व्यक्तीबरोबर मैत्री करतो. का हा पुरा आनंद असेल, ह्याला काय मिळालं असेल, एवढा आनंद का करू, काहीतरी असं त्याच्याबरोबर मैत्री करणं गरजेचं आहे. करुणा, आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तीवर आपण काय करतो, दया करतो. दया नाही करायची, करुणा करायची. करुणा आणि दया वेगळी. करुणा म्हणजे आपण ताकदवर असून सुद्धा आपण त्याला खालच्या स्तरावर दाखवत नाही, आपण त्याला हिरवत नाही, आपण त्याची करुणा करतो. त्याचं उदितो म्हणजे सज्जन व्यक्ती. गुलाबे सर सारखा नाम जप करतात, तीर्थयात्रा करतात, पंढरपूरला जातात, तर मी त्यांची उपेक्षा करेन, त्यांना मी लिंबेन किंवा काय सांगतो की कुठले की तुम्ही विठ्ठलाच्या मूर्तीला दर्शन द्यायला जातात नाही, त्यांच्याबरोबर मैत्री करणं गरजेचं, त्यांच्याबरोबर आनंद व्यक्त करण्याची गरज आहे. किंवा मग तुम्ही करताय वा छान, मला पण ते जमेल का, मला पण करता येईल का, अशा पद्धतीने आपल्याला दृष्टिकोन चेंज करायचा. त्यानंतर उपेक्षा. एखाद्या व्यक्ती आपले नातेवाईक असतात, आपले पायकीच असतात, कशाला बोलतो नाही मी आज मध्ये अध्यात्म शिकलेलं चाललंय, कशाला जातो तिथे जायला, आपण मस्त वॉटर किंगडमला जाऊया फिरायला. नाही पण तुम्ही काय केलं, मी चूज केलं, मला अध्यात्म शिकलेलं जायचं. तर असे जे व्यक्ती आहेत त्यांना आपल्यापासून नाव ठेवायचं, तरच आपलं मन, आपलं चित्त शुद्ध होईल. आता अंतःकरणच्या दृष्टीमध्ये काल सांगितल्याप्रमाणे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त त्याच्यापेक्षाही आणखी एक त्यामध्ये टाकेल चेतना, जे सिद्ध सिद्धांत पद्धतीने सांगितलं. मन संकल्प विकल्प करू का नको, करू का नको, टू बी ऑर नॉट टू बी. पण जे काही करणार आहे ते मग अहंकाराला आवडत नाही. अहंकार, आता एखादं उदाहरण देतो. उदाहरण असं आहे की तुम्ही समजा दुर्गा परमेश्वरी मंदिरामधून बाहेर पडतात, जरा काही गोड खाल्लं नाही, आपण गोड खाल्लं समज तुम्हाला आईस्क्रीमचं मागत असतं, अरे वा डोळ्याने आईस्क्रीम पाहिलं, मन म्हणतं चल तिकडे, मन गेलं, मनाने पाहिलं स्ट्रॉबेरी, चॉकलेट, आणखी काय बटरस्कॉच, कोणतं खाऊ, नाही मला ना हे आवडतं, चॉकलेट आवडतं, नाही नाही मला मन जे आहे ते सारखं द्विधा अवस्थेत असतं. अंगर म्हणतं नाही नाही मला चॉकलेटच खायचं. चॉकलेट घेतल्यानंतर बुद्धीला कशाला चॉकलेट घेतो, चॉकलेट होत नाही आहे, दुसरं स्ट्रॉबेरी घे. बुद्धीला म्हणतो नाही नाही, अहंकार म्हणतो मला नाही घे, मला चॉकलेटच खायचं. आता हा जो काही सर्व घटना आहे, ही जी काही सर्व ही यंत्रणा आहे, ही कुठे शिफ्ट होते, चित्तामध्ये रजिस्टर होते, चित्तामध्ये त्याचा नोंदणी होते आणि त्या चित्तामध्ये नोंदणी. तसं आणखी एक उदाहरण देतो. तुम्ही 10 वर्षापूर्वी कुठं तरी कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये गेलेला असाल आणि तुम्हाला पाहून, चांगला ड्रेस पाहून तुम्हाला तुमच्या नातेवाईकांनी पाठ फिरवली, तर तुम्हाला किती वाईट वाटतं. आणि तो 10 वर्षापूर्वीचा जो काही घटना आहे, तुम्ही आणखी त्याला ताजेतवाने करता, तो समोर आहे. मला 10 वर्षापूर्वी एवढा छान ड्रेस घातला होता. चित्तामध्ये घटना आणखी रजिस्टर झाली होती, आणखी ताजेतवानी होती.
ते चित्ताला शुद्ध करण्यासाठी चेतना शुद्ध करणे. चेतना ऑलरेडी शुद्ध आहे, पण चेतना का बरं अशुद्ध वाटते तुम्हाला? कारण की तुम्ही चित्ताबरोबर जोडले गेलेले आहात. मन, बुद्धी, अहंकार, चित्त, चेतना. त्या ह्याच्यासाठी महर्षी पतंजलीने अष्टांग योग सांगितलेलं आहे. आणि अष्टांग योगाचं महर्षी पतंजलीचं खासियत आहे, एक स्पेशालिटी आहे. त्यांनी पहिलं तुम्हाला परिणाम सांगितले, त्याचा फायदा सांगितलाय. योग अंग अनुष्ठानात अशुद्धीशय ज्ञान दीप्ती विवेक ख्याती. विवेक ख्याती असायला हवी. मी सकाळपासून कोण सांगतो की फिजिकल अवेअरनेस, मेंटल अवेअरनेस, श्वास अवेअरनेस, व्हॉटएव्हर यू आर डुइंग, तुम्ही जे काही करताय त्याच्यासोबत साक्षीदार कोण झाला? विवेक ख्याती म्हणजे साक्षीदार. साक्षीदार होणं, माझ्यासोबत हे होत आहे, माझ्यासोबत हे चाललंय, त्याचं साक्षीदार करणं. का होईल साक्षीदार? का होणार? ज्ञान दीप्ती. ज्ञान तुमचं ज्यावेळेस जागृत होईल तत्क्षयते प्रकाश आवरणं. त्याच्यानंतर धारणा सूच मनसा येते. धारणा होईल. तुम्ही ज्या ज्या गोष्टी पहा त्या मी साक्षीदार म्हणून तुम्ही रजिस्टर करा. नाही माझ्याकडे खूप 100 एकर जमीन आहे आणि मी दोऱ्यामध्ये आहे असं नाही. जरी 100 एकर जमीन असेल तरी पण तू जमीन नव्हतीस. आपल्याकडे संत एकनाथ प्रत्येक ह्याच्यामध्ये जीव पाहिजे. ज्यावेळेस अंघोळ करून नदीच्या काठावर आले, नदीच्या काठावर आणून त्यांनी गाठोडे सोडून न्यायचं आणि कुत्रा येऊन ती भाकरी घेऊन पळून घेऊन गेला. त्याच्या पाठीमागे वाटी घेऊन पळत होते. का? आपण काय केलं असतं? दगड घेऊन पळत होतो है ना. ते वाटी घेऊन पळत होते. म्हणजे भाकरीचा तुकडा जो आहे त्याच्या तोंडामध्ये गेले तर त्याला त्रास होणे म्हणून तूप घे त्याच्यावर. अशा प्रकारे आपली जी काही भावना आहे ती भावना व्हायला हवी. आणि त्याच्यासाठी चित्त शुद्ध होणं गरजेचं आहे. तर चित्त शुद्ध होण्यासाठी धारणा, देशबंध चित्त से धारणा. एकाच गोष्टीवर आपण एकटकपणे पाहणे, एकाच सब्जेक्टवर विषयावर राहणे म्हणजेच ध्यान. आणि ध्यान तत्पत्ते एकतानता ध्यान. एकतानता ध्यान. एकतानता तेलाची धारणा कशी असते? सॉफ्ट, स्मूथ, अखंड. त्याच्यामध्ये काय अखंडपणा तुटतो का त्याचा? नाही. तसे आपल्याला आपलं आयुष्य जगण्यासाठी, आपल्याला चित्तशुद्धी करण्यासाठी आपल्याला प्रत्येक घटनेकडे साक्षीदार होऊन पाहिजे. तीच अवस्था भगवद्गीतेमध्ये सांगितली स्थित प्रज्ञा. स्थित प्रज्ञ म्हणून आपल्याला बोलायचं आहे. पण आत्मेने व आत्मन तुष्टः. आपल्या आत्म्यामध्ये आपल्याला आनंदी राहून करायचं आहे, नक्की दुःखी होऊन. आता याच्यानंतर आपण अष्टांग योग मध्ये समाधी अवस्थेवर पोहोचतो. समाधी अवस्था म्हणजे तदेव अर्थमात्र निर्भासा. अर्थमात्रासाठी तो माणूस म्हणजे जो काही प्रॅक्टिशनर आहे, जो समाधी अवस्थेमध्ये आपल्याला पण 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, नाक आहे. सचिन तेंडुलकर पण आहे, विराट कोहली पण आहे. विराट कोहली आपण काय वेगळे करतो? त्याच्याकडे एकतानता आहे. तो एकतानतेमुळे आपल्यापेक्षा वेगळं आहे. आपल्याकडे एकतानता असण्याची पात्रता आहे, पोटेन्शियल आहे. ईच सोल इज पोटेन्शियल. वी हॅव टू मॅनिफेस्ट इट. आपल्याला मॅनिफेस्ट करायसाठी आपल्याला फिजिकल अवेअरनेस, मेंटल अवेअरनेस, इमोशनल अवेअरनेस, इंटेलेक्चुअल अवेअरनेस. आणि त्याच्यानंतर काही आता कैवल्य कोणाला नको आहे? सगळ्याला जगायचंय. पाणीपुरी खायची, पावभाजी खायची नाही. पण ती जी आहे ती क्वालिटी वाईज असली पाहिजे. आपण काय करतोय ते आपल्या सोबत काय होते ते महत्त्वाचं आहे. दॅट इज अवेअरनेस. त्याची जाणीवांच्या कक्षा उंचावण्यासाठी योग करायचे. योगेन आत्मदर्शनम. त्याचप्रमाणे भगवद्गीतेमध्ये सांगितले युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टसु कर्मसु युक्त संभ्रमबोधस्य योगो भवति दुःखः. जे काही तुम्ही करताय ते मॉडरेट स्टेटमध्ये, प्रमाणामध्ये, जागे राहणे, झोपणे, खाणे, कर्म करणे याच्यामध्ये तुम्ही मॉडरेट ठेवलं पाहिजे स्वतः. आपण काय करतो? दिल मागे मोर. आताच गुलावळे सरांनी पेढा दिला, आणखी दिलं असतं. आणखी
तिसरा दिवस जे आपल्या मनाच्या चेष्टांना पाहण्यासाठी आपल्याला साक्षीदार बनायचं आणि तोच राजयोग आहे. राजयोग म्हणजे शरीराचा नाही, राजयोग म्हणजे मनाचे खेळ. हेच सांगत असताना पतंजलीवर व्यास भाषेने छानपैकी इंडियन सायकोलॉजी, जसं काल डॉक्टर आळतेकर सरांनी मॉडर्न सायकोलॉजी सांगितलं, ईस्टर्न सायकोलॉजी, चित्ताच्या अवस्था. चित्त कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये असतं? शिक्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निवृत्त. आता शिक्त अवस्था, पहिल्यांदा मूढ अवस्था. मूढ अवस्था आता कुठल्या प्राण्याला मी नाव घेणार नाही, पण डॉंकी माइंड, डल, काहीच करायचं नाही, बस आहे पलंगावरी जे काही देईल ती पलंगावरी. आणि क्षिप्त मंकी माइंड, सारखी चेष्टा, हे करायचे ते करायचे, तिकडे जायचे, लोणावळ्याला जायचे, बँगलोरला जायचे, इकडे जायचे, हे करायचे ते करायचे, मला सर्व पाहिजे, बंगलो पाहिजे, कार पाहिजे, घडी पाहिजे. विक्षिप्त जे आपण सर्व विक्षिप्त अवस्थेमध्ये सात्विकता पण असते, नाही आपल्याला अध्यात्मिकाची जोड द्यायची. कधी वाटत नाही बंगलो पण पैसा पण पाहिजे, टू बी ऑर नॉट टू बी, सतत पण सात्विकता आहे. आणि दिस अवस्था इज गुड फॉर तैमुरी किंवा योग मार्गाच्या राजयोगासाठी. तर ती एकाग्र अवस्थेमध्ये आणायची. एकाग्र अवस्था जे मी सांगतोय, साक्षीदार म्हणा प्रत्येक वेळेस, स्थित प्रज्ञ, विवेक, ख्याती, अविप्लवा हा उपाय. सगळ्या दुःखांवर जर का फुंकर बनायचे असेल तर साक्षीदार, राजयोग, साक्षीदार बनायचे. हे झालं अंतःकरण चतुष्टय. मूढ, शिक्त, विक्षिप्त, एकाग्र अवस्थेमध्ये साक्षीदार म्हणून जायचं. निरुद्ध अवस्थेला जायचे आपल्याला, आपल्या मनाचा सिसेशन करायचंय, स्टॉप करायचं. योग चित्त वृत्ती निरोध महर्षी पद्धतीने सांगितल्याप्रमाणे, महर्षी पद्धतीने सांगितल्याप्रमाणे. आणि भगवद्गीतेमध्ये राजयोग, मनाच्या चेष्टांवर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला राजयोग. आता राजयोग आपण करू शकत नाही, आपलं शरीरच अशुद्ध आहे, शरीरामध्ये सांधे दुखत आहेत, हात दुखत आहेत, है ना, सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला शरीराकडून श्वासाकडे, श्वासाची पण जे काही आपल्या नाड्यांमध्ये जे काही आहे ते दूर करण्यासाठी श्वासाचा प्राणायाम. त्याच्यानंतर मनाच्या मध्ये जो काही क्लेश आहे, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, यांना दूर करण्यासाठी आपल्याला राजविद्या करायची आहे किंवा आत्मनियंत्रण करायचे आहे. आणि आत्मनियंत्रण हे योगानेच होऊ शकते. जसं कठोपनिषदमध्ये एक योगाची व्याख्या दिलेली आहे, यदा पंचवतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह. बघा किती म्हणते सांगितलं, यदा पंचवतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह न बुद्धी विचेष्टते. बुद्धीचा विचेष्टा, बुद्धी हलली नाही पाहिजे, बुद्धी स्थिर राहिली पाहिजे. कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सेम असला पाहिजे. नाही तर आपण काय, बड्डे आहे भावाचा, मोठा कटाव, दुःखाने करे माझ्यावर दुःखी कोणीच नाही, मी किती दुःखी आहे पहा. तसं न करता साक्षीदार म्हणून जगणे हा राजयोगाचा मूल मंत्र आहे. आता याच्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज असे म्हणतात, बघा किती सुंदर आहे. तुका म्हणे उगी राहावे, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. हे सुंदर तेच आहे, जे जे आपल्या समोर होते ते. त्याच्यानंतर योग वशिष्ठाने असं सांगितलेलं आहे, अंतशून्य हो बहिर्शून्य कुंभ इवांबरे, अंतपूर्ण बहिर्पूर्ण पूर्ण कुंभ इवांबरे. तसा मातीचा घडा तुम्ही जमिनीवर ठेवला तर मातीच्या घड्यामध्ये हवा आहे आणि मातीच्या घड्याच्या बाहेरही हवा आहे. जर का तो घडा फुटला तर काय होईल? हवा हवेबरोबर मिक्स होईल, एक होईल. पिंडी ते ब्रह्मांड. त्याचप्रमाणे पाण्यामध्ये जर घडा ठेवला, समजा समुद्रात असेल किंवा मटक्यामध्ये असेल, पाण्यामध्ये मटक्यामध्ये पाणी आणि मटक्याच्या बाहेरही पाणी. जर का
पाणी एकमेकांबरोबर मिसळून, म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी. जसं काल मुकाले मॅडमने सांगितले की एक मिठाची, त्यांनी साखरेची भावली सांगितली की मिठाची भावली घेतली आणि मिठाची भावली जर का पाण्यात टाकली तर तुम्ही त्याचं वेगळं कसं करू शकाल? पाणी आणि मीठ एकत्र होईल. तसंच आपल्याला ब्रह्माबरोबर, आत्म्याबरोबर, पुरुषाबरोबर, आत्मचैतन्याबरोबर, चेतनाबरोबर एक होण्यासाठी राजयोग मनाच्या चेष्टांवर साक्षीदार म्हणून पाहायचंय. तर त्याच्यासाठी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. शेवट मी कबीराचा एक दोहा आहे जे माझे गुरु डॉक्टर श्रीराम आगाशे सर हे नेहमी सांगतात की प्रेम गली बडी सांगरी, प्रेम गली बडी सांगरी, तामे दोन समाई. प्रेमाची गली एवढी छोटी आहे की त्याच्यामध्ये दोन जण राहू शकत नाही. म्हणजे आपल्या हृदयामध्ये दोन व्यक्ती राहू शकत नाही. जब मैं था, मैं अहंता, मी, तब वो नहीं. जब हरि था, जब कृष्ण भगवान मेरे हृदय में रहते थे, तब मैं निकल गया. प्रेम गली बड़ी सांकरी, तामे दोन समाई. जब तू था तब मैं भी, जब मैं था तब हरि के. या ठिकाणी मी कबीराच्या दोह्याने इथे आपलं व्याख्यान संपलं असं घोषित करतो. मला काही प्रश्न असेल तर